नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आज आपण बघणार आहोत फोर टक्सचा पुढचा भाग जो आहे तो कसा शिवायचा. कापड जे आहे ते सिल्क आहे. तर बघा, या पद्धतीने इथे मी छातीचं माप घेतलेलं आहे 8 इंचाचं आणि बघा या साईडने अर्धा इंच हुकायसाठी घेतलेला आहे. 2 इंच शिलाई मार्जिन आणि त्यापुढे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. या टक्सची उंची मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 2 इंचाची घेतलेली आहे. हा टक्स मी 2.25 इंचाचा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा इंच हुकायचा आहे. आणि बघा, ह्या टक्स मधलं अंतर जे आहे ते मी 1.5 इंचाचं घेतलेलं आहे. पुढचा गळा जो आहे तो 6.5 इंचाचा आहे. आणि बघा, हे जे सिल्क कापड आहे त्याला हे अस्तर जॉईंट करायचं आहे आणि याचा आपल्याला फोर टक्सचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर तुम्ही बघितलंच असेल कापड किती सिल्क आहे. अशा पद्धतीने जर कापड सिल्क असले तर कशा पद्धतीने आपण फोर टक्स ब्लाऊज पुढचा भाग शिवायचा ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा, इथे मी पिन लावून घेतल्या 4 कोपऱ्यावरती 4, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड जे आहे ते एकमेकांना अटॅच राहील. तर या पद्धतीने बघा, मी इथं टिप मारून घेत आहे. अस्तरवरूनच टिप मारायची आहे, अगदी अस्तरच्या कडेकडेने. हे बघा, कापड एकदम हाताने प्रेस करून धरायचं आहे, जेणेकरून कुठे सुद्धा चुनी पडणार नाही. या पद्धतीने चारही कोपऱ्यावरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने टिप मारायची आहे. तुम्ही इथं मोठ्या टाक्याची टिप मारली तरी चालेल. गळ्याच्या कडेने सुद्धा गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पिसाला. हे बघा, पूर्ण चारही बाजूने मी हे अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपली कात्री अस्तरवरती जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे कात्रीचा कट अस्तरला लागणार नाही. या पद्धतीने हे पूर्ण एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या पिना काढून घ्यायच्या आहेत. याचं काम झालेलं आहे आणि आता आपण याला टक्स टाकणार आहोत. तर बघा, टक्स टाकण्याआधी बघा आपल्याला काय करायचं आहे, याचा जो टक्सचा मध्य आहे तिथं अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, यामुळे काय होईल तर घसरतं कापड जे आहे ना ते अगदी व्यवस्थित टक्स मध्ये गुंतलं जाईल. ब्लाऊज पिसाचं जे घसरतं कापड आहे ते, यासाठी या पद्धतीने इथे मी हे बघा अशा पद्धतीने टिप मारून घेत असते, म्हणजे ब्लाऊजला आपल्या फोर टक्सच्या कुठेही फुगा येत नाही. दोन्ही अस्तरचं कापड आणि ब्लाऊज पिसाचं कापड हे व्यवस्थित अटॅच राहतं. हे बघा, इथं झालं आपला फोर टक्सचं टिप मारून चारही साईडला. आता टक्स टाकून घेऊ. बघा, हे बघा, हा टक्स जो आहे तो आपला 2 इंचाचा आहे. दुमडल्यानंतर तो 1 इंचाचा होतो. टक्सची उंची जी आहे ते आहे बघा 2.25 इंच शिलाई मार्जिन सहित. त्याच्यानंतर बघा, हे टक्स जो आहे तो आपला 2.25 इंचाचा आहे आणि याच्यामधलं अंतर जे आहे ते 0.5 इंचाचं घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने अर्धा इंचाचा हा टक्स दुमडून 0.5 इंचाचा होतो. त्यानंतर या साईडने सुद्धा अर्धा इंचाचा टक्स आहे, दुमडल्यानंतर 0.5 इंचाची लाईन घ्यायची आहे टिप मारायला. या पद्धतीने या साईडच्या टक्सला सुद्धा तसंच करायचं आहे. डबल टिप मारायची आहे, लॉक करून घ्यायचं आहे. आणि इथं बघा, या पद्धतीने हा फोर टक्सचा पार्ट तयार झाला. तर बघू शकता व्यवस्थित असा पफ आलेला आहे. हे बघा, व्यवस्थित असा पफ आलेला आहे.
आणि आता आपल्याला याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा इथं अस्तर जोडून घेणार आहे मी क्रॉस पट्टीला. पूर्ण क्रॉस पट्टी तयार करूनच घेणार आहे. हे बघा या पद्धतीने ब्लाऊज पिसाचं कापड जे आहे ते सुईचं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे खालच्या साईडने. जेवढा पण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे या क्रॉस पट्टीला तेवढं इथं घ्यायचं आहे. अर्धा इंच 5 इंच जेवढं तुम्ही घेतलं असाल तेवढं. तर या पद्धतीने खालच्या साईडने मी क्रॉस पट्टीला टिप मारून घेतली आणि आता ही क्रॉस पट्टी आपल्याला उलटवून घ्यायची आहे बघा. तर बघा या साईडचं सुद्धा मी कट करून काढते. हे बघा आता इथं दाबटीप देऊन घेऊ या पद्धतीने. बघा या पद्धतीने दाबटीप दिली आणि आता कापड उलटवून घेऊन सुद्धा इथून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. हे बघा इथं सुद्धा मी ही टिप मारून घेतली आणि आता अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं जे क्रॉस पट्टीचं कापड आहे ते आपल्याला एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा ही क्रॉस पट्टी तुम्हाला खूप मोठी दिसत असेल. त्यामध्ये आपण कट करताना टक्स मधलं एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून काढलं नाही. तर पूर्ण क्रॉस पट्टी बसवून झाल्यानंतर आपण ते कट करून काढणार आहोत. हे बघा हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि आता ही क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला आता ह्या पार्टला आपण जोडून घेणार आहोत. 4 टक्सचा जो पार्ट आहे आपला त्याला. तर बघा हे एक्स्ट्राचं मी कट करून काढलं अगदी व्यवस्थित आणि आता हे बघा याला जोडून घेणार आहोत. पण इथं तुम्ही बघू शकता थोडस कापड तिरकं झालेलं आहे, ते मी व्यवस्थित करून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने मी पट्टी ठेवलेली आहे. जेवढं एक्स्ट्राचं वाटत आहे तेवढं मी कट करून घेणार आहे. बघा इथं थोडस तिरकं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं सुद्धा. तर इथं आधी टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते एकमेकांना अटॅच राहील. या साईडने सुद्धा. आणि आता हे झालं सरळ. आता आपण याला क्रॉस पट्टी लावून घेऊ. या पद्धतीने आपल्याला हे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. जेवढं मार्जिन आपलं आहे इथं तेवढं धरायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त धरायचं नाही आणि कमी सुद्धा धरायचे नाही. तर बघा या पद्धतीने इथे मी टिप मारून घेतली आणि इथलं जे एक्स्ट्राची क्रॉस पट्टी बघा आता ही मी कट करून काढणार आहे. हे बघा या पद्धतीने. आणि आता इथं उंचीचं मार्किंग करून घेऊ आपण 13.5 इंचावरती. तर बघा या साईडने बरोबर आहे 13.5 इंच, पण या साईडने थोडस एक्स्ट्रा आहे बघा. तर इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. आता हा पार्ट झाला बघा आपला बरोबर तयार. आता याला मी हुक पट्टी बसवून घेणार आहे, पण इथे एकसारखं करून घेऊ. हे बघा या पद्धतीने एकसारखं करून घेतलं टेप मारून आणि हे एक्स्ट्राचं कट करून काढायचं म्हणजे सरळ लाईन आली पाहिजे. इथं आपली बघा सरळ लाईन आलेली आहे आणि आता याच्यावरती ही पट्टी ठेवायची आहे. तर ही पट्टी जी आहे ती 1.5 इंचाची घ्यायची आहे. इथं माझी जास्त झालेली आहे. हे बघा खालच्या साईडने कट करून घ्यायचं आहे, अर्धा इंच ठेवायचं आहे. हे बघा या पद्धतीने पट्टी दुमडून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची. आता इथे एकसारखं धरायचं आहे आणि पट्टी दुमडून एक टीप मारून घ्यायची. हे बघा या पद्धतीने. आणि आता ही पूर्ण पट्टी आपण दुमडून घेणार आहोत आणि इथून एक दाबटीप देऊन घेणार आहे बघा मी. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर या साईडने एक टीप मारून घ्यायची. आता बघा दुसरा पार्ट आपल्याला इथं घ्यायचा आहे. दुसरा पार्ट आपल्याला इथं घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने मी हा दुसरा पार्ट तयार करून घेतला आणि बोट लावण्याआधी बघा हे दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत. हुकायची उंची बरोबर आहे का बघायची आहे. त्याचबरोबर पुढचा गळा आपला व्यवस्थित असा गोल आहे का ते चेक करायचं आहे. नसेल गोल तर गोल करून घ्यायचा आहे. तर बघा इथं मला गळा जास्तच असा जुळल्यावानी दिसत आहे,
थोडासा ब्रॉड करून घेत आहे मी. हे बघा या पद्धतीने इथं मार्किंग करून घेतलं आणि आता या मार्किंग वरून मी टिप मारून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने दोन्ही ह्याला मी टिप मारून घेतली, दोन्ही पार्टला. आणि आता हे गोल आकारानुसार कट करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने आता चेक करायचं आहे गोल आकार आलेला आहे का. हे बघा, तर आता व्यवस्थित असा आकार गोल दिसत आहे. आणि आता आपल्याला गोट लावायचा आहे. या पद्धतीने दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत. व्यवस्थित गोल आकार आहे का बघायचा आहे. हुकायची उंची आहे ती बरोबर आहे का एकसारखी बघायची आहे. आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथं गोट लावून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी तिरक्या कापडातलं इथं पट्टी काढून घेतली आणि ती इथं गळ्यानुसार जॉईंट करून घेतली. या पद्धतीने बघा आता हे जे मार्जिनचं कापड आहे ते पट्टीमध्ये गुंतवायचं आहे. या पद्धतीने हे बघा या पद्धतीने आणि पूर्ण टिप मारून घ्यायची. आता हे एक्स्ट्राचं कट करून काढायचं. एक्स्ट्राचं ठेवायचं नाही, अगदी टिपेला चिटकून कट करून काढायचं आहे. हे धागे दोरे मी कट करून घेतले बघा इथं. आणि आता मध्यम आकाराचा आपल्याला इथं गोट करून घ्यायचा आहे बघा तयार. या पद्धतीने इथं आपला पूर्ण गोट तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला सुद्धा गोट लावून घेतलेला आहे बघा. दोन्ही पार्ट व्यवस्थित असे गोट लावून मी तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला हा माझा फोरटक्सचा पुढचा भाग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.